नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत वाळवण रेसिपीमध्ये अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवली जाणारी सर्वांच्या आवडीचा पदार्थ, तो म्हणजे मिक्स डाळीचे सांडगे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम या ठिकाणी आपण डाळी मोजून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी डब्याचा वापर केलेला आहे. 2 डबे मटकीची डाळ, त्याच डब्याने 1 डब्बा मूग डाळ घेतलेली आहे. सर्व साहित्य आपण त्याच डब्याने मोजून घेणार आहोत. अर्धा डब्बा अशी मसूर डाळ घेतलेली आहे. पाव डब्बा उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच डब्याने या ठिकाणी पाव डब्बाच मी या ठिकाणी चणा डाळ वापरलेली आहे आणि पाव डब्बा तूर डाळ. या ठिकाणी आपल्याला फक्त मटकीची डाळ जी आहे थोडीशी जास्त वापरायची आहे, त्यामुळे मी या ठिकाणी 2 डबे डाळ वापरलेली आहे. सर्व डाळी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी मी डाळी अगोदरच निवडून घेतलेल्या आहेत. आता ह्या डाळी ज्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. शक्यतो डाळी ज्या आहेत ते मोठ्या भांड्यामध्येच भिजत घालायच्या आहेत. भरपूर असं पाणी घालून ह्या डाळी आपल्याला आता 3 ते 4 वेळेस स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. पूर्णपणे स्वच्छ पाणी निघेपर्यंत आपण डाळी या ठिकाणी धुवून घेणार आहोत. पूर्णपणे डाळी धुवून झाल्याच्या नंतर त्यामध्ये डाळी भिजतील इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी भरपूर असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि 5 ते 6 तास ह्या डाळी ज्या आहेत त्यात आपल्याला भिजवून ठेवायच्या आहेत. बरोबर मोजून 6 तासच या डाळी ज्या आहेत ते मी या ठिकाणी भिजवून घेतलेल्या आहेत. जास्त वेळ डाळी भिजत ठेवायच्या नाहीत, नाही तर डाळीचा आंबट वास येऊ शकतो. या ठिकाणी डाळी पूर्णपणे छान अशा भिजलेल्या आहेत. आता सर्व पाणी काढून आपल्याला डाळी जी आहेत ते स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. धुवून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पूर्ण पाणी त्यातील निथळून काढून घ्यायचं आहे आणि मिक्सर जारमध्ये थोडी थोडी डाळ टाकून आपल्याला ती वाटून घ्यायची आहे. त्यामध्ये आता मी या ठिकाणी नसत्या चमच्याने 2 चमचे असे जिरे टाकून घेतलेले आहेत आणि भरपूर असं या ठिकाणी लसूण टाकून घेतलेलं आहे. जिरे आणि लसूण अवश्य घाला, त्यामुळे सांडगे जे आहेत ते चवीला खूप मस्त असे तयार होतात. या ठिकाणी आता आपल्याला एकदम जाडसर अशी त्याची पेस्ट जी आहे ती तयार करून घ्यायची आहे. अगदीच बारीक अशी पेस्ट आपल्याला तयार करायची नाही. डाळीचं मिश्रण तयार करत असताना आपल्याला या ठिकाणी एकही थेंब पाण्याचा वापरायचा नाही. न पाणी टाकताच अशा पद्धतीने मी सर्व डाळ जे आहे ते वाटून घेतलेले आहे. आता आपण त्यामध्ये या ठिकाणी बारीक चिरलेली अशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. मी या ठिकाणी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकून घेतलेली आहेत. आता आपण त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. सुक्या मसाल्यामध्ये मी या ठिकाणी बरोबर नाश्त्याच्या चमच्याने 3 चमचे असे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा अशी हळद पावडर टाकून घेतलेली आहे. हळद थोडीशी कमीच घालायची आहे, नाहीतर सांडगे जे आहेत ते खराब होऊ शकतात. आणि त्याच चमच्याने मी या ठिकाणी 2 चमचे असं मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ थोडंसं कमीच वापरायचं आहे, कारण कुठलाही वाळवणाचा पदार्थ बनवताना या ठिकाणी मिठाचं प्रमाण जे आहे थोडंसं कमीच वापरायचं आहे. सर्व साहित्य टाकून झाल्याच्या नंतर छान असं आता आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकदम छान असं आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी आपण सांडगे तोडून घेऊया. मी तुम्हाला या ठिकाणी प्लेटमध्ये सांडगे तोडून दाखवणार आहे. अशाच पद्धतीने सर्व सांडगे जे आहेत ते आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. सर्व सांडगे या ठिकाणी मी तयार करून घेतलेले आहेत आणि कडकडीत उन्हामध्ये सांडगे जे आहेत ते वाळायला घातलेले आहेत. मी या ठिकाणी कॅरी बॅगवरती सर्व सांडगे तयार करून घेतलेले आहेत. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये सांडगे जे आहेत ते आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत, म्हणजे एकदम परफेक्ट असे सांडगे तयार होतात. आणि हे सांडगे जे आहेत ते कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस वाळल्यामुळे वर्षभर आरामात टिकतात. सांडगे छान असे खणखणीत वाळून झाल्याच्या नंतर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून हे सांडगे वर्षभर वापरू शकता. या सांडग्याचा रंग वगैरे चेंज होत नाही. ह्या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने सांडग्याची रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हालाही खूप आवडेल. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.